भाषेला धर्म नसतो, भाषेला जात नसते, हे वाक्य व्याकरणतज्ञ डॉक्टर यास्मीन शेख यांचं. जन्माने ज्यू, विवाहाने शेख आणि आयुष्यभर मराठी भाषेची सेवा करणाऱ्या डॉक्टर यास्मीन शेख आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या निधनाच्या निमित्ताने एक प्रश्न आता सर्वांनी स्वतःला विचारायलाच हवा. मराठी भाषेच्या आजच्या अवस्थेत यास्मीन शेख यांच्यासारख्या माणसांची किंमत आपल्याला कळली आहे का? आपण सध्या किती आणि कशी मराठी बोलतो याचा जरा विचार करा. घराबाहेर पडल्यावर आपणच आधी हिंदीतून बोलायला सुरुवात करतो. आज आपल्या मायबोलीमध्ये बोलणं आपल्या मराठी भाषेसाठी किती गरजेचं झालंय याचा विचार गांभीर्याने करायलाच हवा. याचं उत्तर शोधताना आधी महाराष्ट्र समजून घ्यायला हवा. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. भाषावार प्रांत रचनेच्या लढ्यातून मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य उभं राहिलं. म्हणजे महाराष्ट्राची ओळखच मुळात मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीशी जोडलेली आहे. पण आज महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी यायलाच हवी असा आग्रह धरणंही काहींना आक्रमकपणा वाटतो. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये मराठी बोलणाऱ्या व्यक्तीलाच अनेकदा हिंदी में बोलो ना असं ऐकावं लागतं. सध्या परप्रांतीय रिक्षा चालकांना मराठी भाषा बोलण्यासाठी सक्ती केली जात असून त्याला त्यांचा विरोध असल्याच्या बातम्या, त्यावरून चाललेले मराठी अमराठीचे वाद समोर येत आहेत. हा प्रश्न कुणाच्या भाषेविरोधात नाही तर त्या भाषेच्या सन्मानासाठी आहे. पण इथे दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. आपण मराठीचा आग्रह धरतो, पण आपल्या मुलांना मराठी शाळेत घालायला मात्र कचरतो. एकेकाळी गजबजलेल्या मराठी शाळा विद्यार्थ्यांअभावी आता बंद पडत आहेत. मराठी माध्यम म्हणजे कमीपणा, इंग्रजी माध्यम म्हणजे प्रगती अशी मानसिकता आपणच तयार केली. आणि गंमत म्हणजे मराठी शाळा बंद पडत असताना मराठी वाचवण्याची जबाबदारी आपण दुसऱ्यांवर सहज टाकतो. त्यात आणखी एक वेदनादायक गोष्ट, आज अनेक मराठी माणसांनाच मराठी नीट बोलता येत नाही, लिहिता येत नाही, शब्दांचं योग्य रूप माहीत नाही, व्याकरणाची पर्वा नाही. समोरच्याला अर्थ कळतोय ना, मग बस झालं असा सगळा आविर्भाव असतो. पण यास्मीन शेख यांना हे मग झालं मान्य नव्हतं. त्यांच्यासाठी भाषा म्हणजे फक्त संवादाचं साधन नव्हतं. भाषा म्हणजे संस्कृतीची स्मृती होती. भाषा म्हणजे विचार करण्याची पद्धत. भाषा म्हणजे आपल्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा भाग होता. म्हणूनच त्यांनी मराठी व्याकरणाचा अभ्यास केला, मराठी लेखन मार्गदर्शिका लिहिली, 1000 शब्दांचा मराठी शब्दलेखन कोश तयार केला आणि भाषेच्या योग्य लेखनासाठी आयुष्य खर्ची घातलं. बालभारतीच्या पुस्तकाचं संपादन त्यांनी केलं. त्यांच्या कार्यामुळे व्याकरण सल्लागार असं पद तयार करण्यात आलं. अंतर्नाद मासिकासाठी त्यांनी व्याकरण सल्लागार म्हणून 15 वर्ष काम पाहिलं. पण त्यांचा भाषा शुद्धीचा आग्रह भाषेला काचेच्या पेटीत बंद करण्यासाठी नव्हता. भाषा बदलते, नवे शब्द स्वीकारते, बोली बदलतात, नवे प्रवाह येतात हे त्यांनी मान्य केलं. त्यांचा आग्रह एवढाच होता, भाषा बदलू द्या पण भाषेची ताकद गमावू नका. बोली भाषा समृद्ध होऊ द्या पण प्रमाण भाषा ही जिवंत ठेवा. नवे शब्द येऊ द्या पण जुन्या शब्दांची स्मृती पुसू नका. भाषा आधुनिक करा पण तिला बेढप करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, मराठीवर प्रेम असेल तर ती नीट बोलण्याची, वाचण्याची आणि लिहिण्याची जबाबदारीही स्वीकारा. मराठीचा प्रश्न फक्त मराठी विरुद्ध अमराठी असा मांडून त्याचं उत्तर मिळणार नाही. मराठीला टिकवायचं असेल तर 2 गोष्टी एकाच वेळी कराव्या लागतील. महाराष्ट्रात येणाऱ्यांनी मराठी शिकावी आणि महाराष्ट्रात जन्मलेल्या मराठी माणसांनी मराठीला स्वतःच्या घरात, शिक्षणात आणि व्यवहारात मानाचं स्थान द्यावं. नाहीतर बाहेरच्यांनी मराठी बोलावी अशी अपेक्षा करताना आपलीच पुढची पिढी मराठीपासून दूर गेलेली असेल. आणि म्हणूनच यास्मीन शेख यांच्यासारखी माणसं फक्त भाषा तज्ज्ञ नसतात तर ती भाषेची स्मृती जपणारी माणसं असतात. त्यांच्यामुळेच आपली भाषा जिवंत राहते. आज प्रत्येकाच्या हातात लिहिण्याचं माध्यम आहे. आपण क्षणात हजारो शब्द लिहू शकतो. पण भाषेबद्दलची शिस्त, प्रमाण भाषेची जाण, शब्दांच्या योग्य रूपाबद्दलचा आग्रह, कदाचित इथेच यास्मीनबाईंची आठवण आपल्याला सर्वाधिक अस्वस्थ करेल. कारण भाषा बदलणं स्वाभाविक आहे, पण भाषेवरचं प्रभुत्व गमावणं ही वेगळी गोष्ट आहे. यास्मीन शेख यांच्या जाण्याने मराठी भाषेची एक अभ्यासू, काटेकोर आणि प्रेमळ सावली आपण हरवली. पण त्यांनी जपलेला प्रश्न मात्र आपल्या समोर कायम राहील. आपण मराठी फक्त बोलतोय पण मराठी भाषा जपतोय का? आपली भाषा जपतोय का? याचा नक्की विचार करा. व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मीन शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.